नमस्कार, मैं वंदना अग्निहोत्री और आप देख रहे हैं आर हिंदुस्तान टीवी चैनल। आइए रूबरू होते हैं दिन भर की बड़ी खबरों से। गढ़चिरौली की सिरौंचा तालुका की जाफराबाद गोलकर मेला में सरकार की खास योजना के तहत प्रस्तावित बिजली ट्रांसफार्मर डीपी पिछले 2-3 सालों से चालू नहीं होने की वजह से पूरा गांव अंधेरे में है। बिजली सप्लाई ठीक से न होने की वजह से नागरिकों, किसानों और छात्रों को बड़ी मुश्किलों का सामना करना पड़ रहा है। गांव वालों में बहुत गुस्सा है। इस बारे में गांव वालों के साथ साथ ऑल इंडिया यूथ फेडरेशन के पहले संबंधित महावितरण प्रशासन को एक ज्ञापन दिया गया था। आरोप है कि अभी तक कोई ठोस कार्रवाई नहीं की गई। प्रशासन की इस लापरवाही की वजह से नागरिकों की परेशानियां दिन प्रतिदिन बढ़ती जा रही हैं। इस मामले को प्रतिक्रिया देते हुए ऑल इंडिया यूथ फेडरेशन के तालुका अध्यक्ष रवि वर्षांगड़ी ने साफ रुख रखा है। आज हिंदुस्तान टीवी न्यूज के लिए गढ़चिरौली से भास्कर परकड़े की खास खबर। आपण या ट्रान्सफॉर्मरबद्दल तहसीलदारांना आणि महावितरण शिवांच्याला वारंवार निवेदन देऊन आहे. 3-4 वर्षापासून आज वीजला डीपी लावण्यात नाही आला. जर 8 दिवसात आज नवीन ट्रान्सफॉर्मर लावण्यात यावी, नाहीतर शिवंचा तालुका अध्यक्ष यूथ फेडरेशनकडून महावितरण शिवंचा याच्यामध्ये आपण उपोषणाला बसू, असा मी रवी बारसागंडी तालुका अध्यक्ष आंदोलन करू असा आम्ही विचार करत आहोत. टेकडात आला तिथे आम्ही गावातले रहिवासी आहोत. हा गोलकार मोहल्ला जो आहे ते जे नागरिक आहेत त्यांनी आणि आमचा जो घर आहेत 50 घरे आहेत तिथे आणि आम्हाला लाईनचा बहुत प्रॉब्लेम होता आहे त्याच्यामुळे आणि शेतीच्या कामासाठी पाणीसाठी अनेक अडचणी प्रॉब्लेम आम्हाला समस्या निर्माण होऊन राहिले. वीज खंडित होणे आणि गावातील लोकांना त्रास होणे आणि जे जंगली प्राणी येऊन शेतकऱ्यांचं नुकसान होऊन राहिलं आणि आमचा व्यवसाय चालणं बहुत कठीण आहे. म्हणून महावितरण कार्यालयाकडून आम्हाला एक विनंती आहे की आम्हाला जो ट्रान्सफॉर्मर इथं बसवून आमचा समस्या वीज आमचं खंडित होत आहे, म्हणून त्याच्यामुळे आम्हाला इथे एक ट्रान्सफॉर्मर बसवून आमचा समस्या दूर करावी अशी त्यांना महावितरणाला विनंती करत आम्ही आज इथे सगळ्यांना आमचा समस्या दूर होण्यासाठी आम्ही आमचे रवी बारसागंडी अध्यक्ष आहेत त्यांनी शिवंचा तालुका यूथ फेडरेशन आणि त्यांच्या आधारात आम्ही इथं आज आम्ही सगळे 15 लोक मिळून आमच्या समस्या आम्ही कळवून तुम्हाला विनंती करतो. नमस्कार.